शिक्षक बांधवांनो, प्राथमिक शिक्षक संवर्ग 1, 2 आणि 3च्या बदल्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आता प्राथमिक शिक्षक संवर्ग 4चे त्या ठिकाणी जे पोर्टल आहे ते पोर्टल त्या ठिकाणी सुरू आहे आणि पोर्टलचं जे काम आहे म्हणजे बदलीचं जे अपडेट आहे ते अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संवर्ग 4साठी बदली पोर्टल अत्यंत संथ गतीने चालू आहे. म्हणजेच त्या ठिकाणी संवर्ग 4च्या शिक्षकांना जे आपलं पसंतीक्रम भरायचे आहे ती जी साईड आहे ती अत्यंत संथ गतीने चालू आहे. आपला बदली फॉर्म भरला जातो की नाही याची चिंता त्या ठिकाणी करायची नाही, कारण की फॉर्म भरण्यासाठी वेळ नक्की वाढवून मिळणार आहे. त्या संबंधीची अधिकृत सूचना उद्या त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे संवर्ग 4ची मोठ्या प्रमाणात शिक्षक संख्या आहे आणि या प्राथमिक शिक्षकातील संवर्ग 4च्या शिक्षकांना त्या ठिकाणी चिंता लागू नये की आपला बदलीचा फॉर्म भरला जातो आहे किंवा नाही. आणि आजचा शेवटचा दिवस, मग त्या ठिकाणी जर आपण फॉर्म भरला नाही तर मग आपण विस्थापित होऊ का, असे देखील प्रश्न त्या ठिकाणी आहेत. परंतु त्या ठिकाणी एक खात्रीलायक सूत्रांद्वारे माहिती मिळालेली आहे की फॉर्म भरण्यासाठी वेळ नक्की वाढून मिळणार आहे. जी आपली व्हिन्सिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्या कंपनीकडून या ठिकाणी सूचना त्या ठिकाणी मिळू शकते, अशी खात्रीलायक सूत्रांद्वारे माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला, तर वेळोवेळी साईट ओपन करून म्हणजे जे अधिकृत संकेतस्थळ दिलेलं आहे त्या साईटवरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे, वेळोवेळी साईट उचकून पाहायची आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक करून त्या साईटवरती जायचं आहे. चांगली स्पीड मिळाली की शाळा भरायला सुरुवात करा. ज्यावेळेस तुम्हाला चांगली स्पीड मिळेल, शक्यतो संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी लवकर त्या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे, चांगली स्पीड मिळणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला काय करावं लागणार आहे, सकाळी किंवा संध्याकाळी त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला चांगली स्पीड मिळेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, शाळा भरायला सुरुवात करायची आहे. शाळा भरली की लगेच सेव्ह करा. महत्त्वाचं आहे, शाळा भरली की लगेच सेव्ह करा. पूर्ण फॉर्म भरल्यानंतर सबमिट देखील लगेच करून घ्या. पूर्ण फॉर्म भरला आणि नंतर तुम्ही सबमिट करायला जर राहून गेले तर ते देखील त्या ठिकाणी चुकीचं आहे. पूर्ण फॉर्म भरला, सबमिट लगेच करा. आपण कितीही सिनियर असो 30 शाळा टाकण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 30 शाळा टाकायच्या म्हणजे टाकायच्याच. महत्त्वाचं हे आहे. काही जण म्हणतात मी खूप सिनियर आहे मग मी 2च टाकतो 3च टाकतो, असं न करता प्रत्येकाने सगळ्यांनी काय करायचं आहे, 30 शाळा प्राधान्याने आपल्याला काय करायचं आहे, टाकायचं आहे. ऐकावे जनाचे करावे मनाचे याचा वापर नक्की करा. म्हणजे 30 शाळा टाकताना आपण अगोदर काय करायचं आहे, त्या शाळा व्यवस्थित निवडायच्या आहेत. निवडल्यानंतर आपल्या मनाला काय वाटतंय, जरी इतर जण तुम्हाला सल्ला देतील की ही टाक ती टाक, ते न करता ऐकायचं जनाचं आणि करायचं म्हणायचं, ह्या उक्तीचा 100% वापर करा आणि पुढची तुमची प्रोसेस करा. कोणी म्हणतंय म्हणून ती शाळा टाकायची नाही असे मात्र करू नका. एखादा म्हणला ही शाळा टाकू नको ती शाळा टाकू नको, पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनाने ठरवा. प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे शाळा टाकण्याचा अधिकार आहे. एखादी शाळा घेतल्याने कुणाचे मन दुखेल याची चिंता करू नका. म्हणजे आता त्याची चिंता न करता आपल्याला बघायचं आहे, कारण की आपल्याला पुढचे 5-10 वर्ष आपल्याला त्या शाळेवरती काढायचे. त्याच्यामुळे एखाद्याचं मन दुखल म्हणून याची चिंता न करता तुम्ही काय करा, शाळांचा प्राधान्यक्रम काळजीपूर्वक त्या ठिकाणी टाका. ज्युनियर शिक्षकांनी काळजीपूर्वक गावे टाकावीत. महत्त्वाचा या ठिकाणी सूचना आलेली आहे की ज्युनियर शिक्षकांनी काळजीपूर्वक गावे टाकावीत व्यवस्थित त्या ठिकाणी, कारण की ज्युनियर शिक्षकांना चांगली शाळा किंवा चांगल्या ठिकाणी मिळणं हे अवघड होऊन बसलेलं आहे. कारण की संवर्ग 4च्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी काही काहींना भेटूही शकतं ज्याचं त्याचं नशीब. विस्थापित होण्याची भीती बाळगू नका. विस्थापित होण्याची देखील भीती त्या ठिकाणी तुम्ही बाळगायची नाही. सर्व शिक्षक बांधवांना या बदलीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि नक्कीच या ज्या काही सूचना आहेत या सूचनांचं पालन करा. आपली जी शाळा आहे ती व्यवस्थित निवडा. 30 शाळांचं त्या ठिकाणी प्राधान्यक्रम त्या ठिकाणी भरूनच द्यायचा आहे. अशा पद्धतीची प्राथमिक शिक्षक संवर्ग 4ची बदली अपडेट महत्त्वाची त्या ठिकाणी आलेली आहे. आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी ज्या फॉर्म भरण्याची वेळ किंवा मुदत त्या ठिकाणी वाढून मिळणार आहे असे अधिकृत सूचना आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितले जाईल. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.